राजे शिवछत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोषात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात। पिंपळनेर येथील राजे शिवछत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहात आणि आनंदात करण्यात आले। शाळेच्या पहिल्या दिवशी शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर पुष्पवर्षाव आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या प्रसंगी नगरसेवक तथा चेअरमन संभाजी अहिरराव, मुख्याध्यापिका सोनाली मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि 100% निकालाची यशस्वी परंपरा जपणाऱ्या या शाळेने केवळ अभ्यासावर नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व सांस्कृतिक विकासावर भर देण्याचा निर्धार केलाय। पहिल्याच दिवशी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे शाळा परिसर गजबजून गेला होता। तर गुणवत्ता, संस्कार आणि सर्वांगीण विकास हे शाळेचे मुख्य ध्येय असल्याचे मान्यवरांनी यावेळी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। माझं नाव प्रशांत केशव सोनवणे। मी देशिरवाडी येथील रहिवासी असून माझा मुलगा येथे राजे छत्रपतीमध्ये 2 वर्षापासून टाकलेला आहे। आता तो 2रीला गेला आहे। इथलं वातावरण व्यवस्थित आहे, शिकवणं व्यवस्थित आहे। तसेच सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांकडे व्यवस्थित पद्धतीने लक्ष देतात आणि शाळेचे नियमही सगळे व्यवस्थित आहेत। तसंच आता 2ऱ्यांदा मी माझ्या मुलाला इथं टाकलेलं आहे ज्युनियरमध्ये। शाळेची प्रगती चांगली आहे, टक्केवारी चांगली आहे, सर्व काही व्यवस्थित आहे शाळेत। आज शाळेचा पहिला दिवस होता आणि विद्यार्थ्यांचं सर्वांनी व्यवस्थितरित्या स्वागत केलेलं आहे। तसेच पालकांचंही स्वागत केलेलं आहे। बाकी सगळं काही ठीक आहे। 15 जून शाळेचा महाराष्ट्रातील पहिला दिवस। आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व माध्यमांच्या शाळा या आजपासून सुरू झाल्या। त्याच पार्श्वभूमीवर आमची राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल ही शाळासुद्धा आज सगळ्या शाळांप्रमाणे सुरू झाली। परंतु विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। सर्व शिक्षकांनी त्यांचं औक्षण करून, लेडीज शिक्षकांनी औक्षण केलं व त्यांना चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केलं। त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा उत्साह वाढावा यासाठी पहिल्या दिवशी जे विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत त्यांना आपण या ठिकाणी मोफत नोटबुक या ठिकाणी आपण देणार आहोत आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह निर्माण होईल आणि शाळेत येण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल। हा यामागचा उद्देश। जय महाराष्ट्र।